राज्यात गेल्या 2 दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी या मुसळधार पावसामुळे मोठी हानी झाल्याचे दिसून येत आहे। या पावसामुळे नद्या आणि ओढे दुथडी भरून वाहत असून त्यांना पूर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे। या पार्श्वभूमीवर नदीच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहून पावसाळ्याच्या दिवसात विशेष काळजी घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते ॲडव्होकेट अरुण जाधव यांनी केले आहे। जय शिवराय। मी ॲडव्होकेट डॉक्टर अरुण जाधव, वंचित बहुजन आघाडीचा राज्य प्रवक्ता, तमाम महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आव्हान करू इच्छितो की या ठिकाणी सध्या महाराष्ट्रामध्ये पावसामुळं या ठिकाणी वातावरण पूर्णपणे खराब झालं आहे। खूप मोठ्या प्रमाणामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर येत आहे। पावसाने थैमान घातलेलं आहे। या सर्व परिस्थितीमध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणच्या नदीच्या कडेला राहणाऱ्या लोकांना धोका त्या ठिकाणी बसलेला आहे। नदीला पूर येणं, गावात पाणी घुसणं, वाडी वस्तीमध्ये पाणी घुसणं, त्याचबरोबर शेतीची आणि कुटुंबाची मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे। जनतेचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होत आहे। नुकसान होऊन त्या ठिकाणी अनेक ठिकाणी जीवितहानी पण झालेली आहे। या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्र सरकार, त्याचबरोबर सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे पदाधिकारी, वेगवेगळे समाजसेवक, संस्था, संघटना ज्याला जमेल त्या पद्धतीने मदत करत आहे। या ठिकाणी अशा परिस्थितीमध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाला सहकार्य करणं गरजेचं आहे। सावधानतेचा इशारा म्हणून या ठिकाणी आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे। हा जे काय संकट आहे हे नैसर्गिक संकट आहे, हे या ठिकाणी जाणार आहे। आदरणीय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रातील जनतेला या ठिकाणी आव्हान करण्यात येत आहे की आपण अशा परिस्थितीमध्ये सावध राहणं हे काळाची गरज आहे। एवढीच या ठिकाणी भूमिका मांडतो आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने या ठिकाणी सर्व जनतेला या ठिकाणी अशा परिस्थितीमधून ताबडतोब त्या ठिकाणी बाहेर निघण्यासाठी या ठिकाणी आपण सगळ्यांनी सावध राहावं अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो। जय भीम, जय शिवराय।